विष्णू एक खूपच चांगला आणि समजूतदार मुलगा होता, जो पहिल्यांदाच विजयनगरमध्ये आला होता. आणि त्याला विजयनगर आणि तिथली लोक एवढी आवडली की त्याने विजयनगरमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. भाऊसाहेब, इथे एखादं घर असेल तर सांगा, मला घर विकत घ्यायचंय. जर याने माझं घर विकत घेतलं तर माझी सगळी कर्ज उतरून जातील. थांबा, मी आत्ताच खाली आलो. सतीश खूपच गरीब होता, पण पूर्वीपासून नाही. त्याचे पूर्वज खूपच श्रीमंत होते, पण काळानुसार त्याचं सगळं धन आणि जमिनी विकल्या गेल्या आणि त्याच्याकडे आता फक्त हे एकच जुनं घर उरलं होतं. पण ते घर होतं खूपच मोठं. भाऊसाहेब, तुम्हाला घर विकत घ्यायचंय आणि मला हे घर विकायचंय. जर आवडलं तर घेऊन टाका. वाह, घर तर खूप सुंदर आहे. थोडं जुनं आहे पण चालेल. तसं तुम्हाला हे विकायची इच्छा का आहे? विकायची इच्छा नाहीये, नाईलाज आहे. हे माझ्या पूर्वजांचं घर आहे, जे आधी खूपच आलिशान असायचं. पण याची निगा राखता राखता मीच कर्जामध्ये बुडालो. माझ्या घरचे हे घर सोडून दुसऱ्या गावी निघून गेले. पण इथली लोक मला कर्ज फेडल्याशिवाय जाऊच देत नाहीयेत. आणि सत्य तर हे पण आहे की मला या घराबद्दल खूप आपुलकी आहे. मी समजू शकतो. अखेर पूर्वजांची शेवटची निशाणी आहे. हो ना भाऊसाहेब, पण आता इतर कुठलाही मार्ग पण नाहीये. जर तुम्ही हे घर विकत घेतलं तर मी सगळ्यांचं कर्ज फेडून माझ्या कुटुंबाकडे परत जाऊ शकेन. विष्णूने लगेच सतीशचं घर विकत घेतलं. सतीश जड मनाने आपल्या घराकडे मन भरून शेवटचं बघून कायमचा गाव सोडून निघून गेला. तो जाताच विष्णूने घराची साफसफाई आणि थोडं डागडुजी करणं सुरू केलं. अरे, ही पेटी कुठला तरी खजिना वाटतोय. अरे अरे विंचू! ही कसली बरपेटी आहे? विंचवानी भरलेली. नक्की याच्या मागे काहीतरी गुपित असावं. विंचूने भरलेला बॉक्स बघून विष्णू विचारात पडला आणि तो बॉक्स घेऊन तो विजयनगर मधले सगळ्यात ज्येष्ठ आणि बुद्धिमान माणसाकडे गेला. बाबा, ही पेटी मला सतीशच्या घरामध्ये सापडली. मी त्या सतीशला खूप शोधलं पण तो सापडलाच नाही कुठे. आता तुम्हीच माझ्या शंकेचं निरसन करू शकता बाबा. विचार बाळा. बाबा, आश्चर्याची बाब ही आहे की ही पेटी विंचवानी भरलेली आहे. बाळा, मला असं वाटतं की सतीशच्या पूर्वजांनी यात काहीतरी खजिना लपवला असेल, ज्याच्याबद्दल कदाचित सतीशला पण माहित नसावं. बाबा, कसलाही खजिना नाहीये. मी म्हणालो ना, फक्त विंचू आहेत, विंचू. असं तुला वाटतंय बाळा? नक्की या पेटीवर कुठल्या तरी मंत्राचा प्रभाव आहे, ज्याच्यामुळेच खजिना सतीशला आणि त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांनाच दिसेल. त्यांच्या व्यतिरिक्त सगळ्यांना याच्यामध्ये विंचूच दिसते. बाबांचं म्हणणं ऐकून विष्णू विचारात पडला. बिचारा सतीश, जर त्याला माहित असतं की त्याच्या पूर्वजांनी त्याच्यासाठी खजिना सोडला आहे तर त्याला त्याचं घर विकावं लागलं नसतं. सतीशच्या परिस्थितीची कीव आल्याने विष्णूने ठरवलं की तो त्या पेटीला सांभाळून ठेवेल तोपर्यंत, जोपर्यंत त्या खजिन्याचा खरा मालक तो घेऊन जात नाही. काहीच दिवसांमध्ये विष्णूने त्या घरामध्ये स्वतःचं दुकान उघडलं आणि घरातच सापडलेल्या पेटीतून 4 विंचू काढून दुकानाच्या 4ही कोपऱ्यामध्ये ठेवून दिले. बघता बघता विष्णूचं दुकान पूर्ण विजयनगरमध्ये विंचवाचं दुकान म्हणून प्रसिद्ध झालं. तो लवकरच विजयनगरच्या लोकांसोबत मिसळून गेला. त्याच्या चांगल्या व्यवहारामुळे कोणी विष्णूचे चांगले मित्र बनले तर कोणी त्याच्यावर जळू लागले. हळूहळू लोकांच्या मनातून विंचवांची भीती पण निघून गेली.
त्याच्या दुकानातून विष्णूने भरपूर धन कमवलं. पण त्यापेक्षाही चांगली गोष्ट ही होती की श्रीमंत झाल्यावरही तो गरिबांची मदत करायला मुळीच विसरत नव्हता. अशा प्रकारे अनेक वर्ष निघून गेली. बघता बघता विष्णू म्हातारा झाला, पण कोणीही ती विंचवांची भरलेली पेटी घ्यायला नाही आलं. बाबा, मी खूप लांबून तुमच्याकडे आलोय. रस्त्यामध्ये काही लोकांनी मला सांगितलं की तुम्ही गरिबांची मदत करता. हो हो बाळा, बोल काय हवीये. जेवढी शक्य होईल तेवढी मदत नक्की करेन तुला मी. गरिबीमुळे मी विद्यालयात सुद्धा नाही जाऊ शकत. तुम्ही मला थोडं धन देऊ शकता का, ज्याने मी विद्यालयात जाऊ शकीन? मला शिक्षणाची खूप आवड आहे. माझी तुला मदत करण्याची खूप इच्छा आहे बाळा, पण माझ्याकडे एवढं धन नाहीये बाळा. पण इथे तर मला लोकांनी सांगितलं की तुम्ही खूप धनी आहात. तू सुद्धा कुठे लोकांच्या बोलण्यामध्ये आलास? अरे ते सगळे उगाच वाढवून चढवून सांगतात. बाबा, मदत करायची नसेल तर स्पष्टपणे सांगा. खोटं बोलण्याची काय आवश्यकता आहे? म्हणजे हे की जर तुमच्याकडे धन नाहीये तर तुम्ही दुकानाच्या चारही कोपऱ्यांमध्ये सोन्याची नाणी का ठेवली आहेत? सोन्याची नाणी? हे तर विंचू आहेत. हा, विंचू? सोन्याची नाणी तुम्हाला विंचू दिसतायत? नक्की या पेटीवर कुठल्या तरी मंत्राचा प्रभाव आहे, ज्याच्यामुळेच खजिना सतीशला आणि त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांनाच दिसेल. त्यांच्या व्यतिरिक्त सगळ्यांना याच्यामध्ये विंचूच दिसतील. तू त्या सतीशचा कोणी नातेवाईक तर नाहीस ना, जो या घरामध्ये पूर्वी राहत होता? तुझे पूर्वज कधी या गावामध्ये राहत होते का? पटकन सांग बघू. तुम्हाला कसं माहिती की माझं नाव सतीश आहे? माझ्या आजोबांचं नाव पण सतीश होतं, जे या गावामध्ये अनेक वर्षांपूर्वी राहत होते. सतीशचं बोलणं ऐकून विष्णूला म्हाताऱ्या बाबांच्या बोलण्यातलं सत्य समजलं. त्याने घरात सापडलेली पेटी सतीशला दाखवली. अच्छा, मला हे सांग, या पेटीमध्ये काय आहे? एवढी सारी सोन्याची नाणी. विष्णूचा अनेक वर्षांचा शोध संपला होता, कारण त्याला पेटीचा खरा मालक मिळाला होता, ज्याची तो कित्येक वर्षांपासून वाट पाहत होता. त्याने सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पेटी सतीशला देऊन टाकली. बाळा, ही सगळी नाणी तुझीच आहेत, जी तुझे पूर्वज तुझ्यासाठी सोडून गेले होते. काय? खरंच? बाबा, तुम्ही इतक्या वर्षांपासून याचा सांभाळ केलाय. तुम्ही सुद्धा थोडीशी नाणी ठेवून घ्या. नाही नाही नाही, हे सगळं तुझं आहे. आतापासून तुझी सगळी दुःख संपून जातील. तू चांगल्या शिक्षणासोबतच चांगलं आयुष्य सुद्धा जगू शकतोस. धन्यवाद बाबा. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.